घरची बाहेरची काम करत असता मी मुलांना नेहमी पौष्टिक असं देण्याचा रोजचे रोज प्रयत्न करीतच असते। त्यातील हा एक खूपच पौष्टिक असे लाडू मी हमेशा बनवत असते, तर त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे। तर अधूनमधून आपणही खाऊ शकतो। छोटी मोठी भूक असेल तर या लाडूवरती आपण भागवू शकतो आणि तसेच मुलांच्या टिफिनसाठी आणि मुलांनाही अधूनमधून खाण्यासाठी खूप फायदेशीर असे हे लाडू मी बनवत असते। तर इथे सर्वप्रथम मी तीळ, जवस आणि अळीवच्या बिया हलकंसं असं रोस्ट करून घेतलेलं आहे। तसेच काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया हलकंसं असं रोस्ट करून घेतलेलं आहे। तसेच आता मी इथे बेसन आणि राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। ते एकत्र अगोदर आपल्याला 2-3 चमचे तूप घालून मिक्स असं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर रवा ॲड करून छानपैकी हे तिन्ही मस्तपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे सोनेरी कलर येईपर्यंत। राजगिऱ्याचं पीठ आणि बेसन थोडंसं मऊ असल्यामुळे त्याला अगोदर एकत्र भाजून असे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये रवा ॲड करायचा आहे। तर आता इथे मी घेतलेलं आहे नाचणीचं पीठ। तर नाचणीचं पीठ स्लो गॅसवरती तूप घालून मस्तपैकी असं मी ते भाजून घेतलेलं आहे आणि भाजलेल्या सर्व बिया बारीक करून घेतलेल्या आहेत। तर सर्व साहित्य थंड करून आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी गूळ बारीक करून थोडासा गरम करून वितळून घेणार आहे फक्त त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी। मी याच्यामध्ये अळीवच्या बिया, तसे जवस आणि काही सीड्स वापरलेले आहेत, ड्रायफ्रूट्स वगैरे। तर अळीवच्या बिया तसे जवस खूप सारे कॅल्शियम त्याच्यामध्ये आहे, तसेच केसांसाठी स्किनसाठीही खूप फायदेशीर आहे। तसेच फायबरयुक्त असल्यामुळे पचन सुधारण्यास देखील आपल्याला मदत करत असते आणि वजन आपलं नियंत्रणात ठेवण्यामध्येही काम करत असते। तर इथे आता मस्तपैकी मी सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आणि ज्या मी बिया वाटलेल्या होत्या त्याच्यामध्येच मी काही वेलची घातलेली होती म्हणजे बारीक होण्यासाठी। तसेच तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जायफळ किंवा सुंठही वापरू शकता। मला तो फ्लेवर नाही आवडत, मला वेलचीचाच फ्लेवर आवडतो म्हणून मी वेलची खूप सारी अशी ॲड केलेली होती। तसेच आता मी वरून 2-3 चमचे तूप, तसेच 2 चमचे मध घातलेलं आहे आणि काही टरबूजाच्या बिया घातलेल्या आहेत आणि ओबडधोबड वाटलेले असे काजूचे तुकडे। आता सर्व मी ते मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छानपैकी असे लाडू मी बनवलेले आहेत। तसेच हसबंडनीही काही लाडू बनवण्यासाठी मला मदत केलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। बाय बाय। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।